राज्यभरात आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे। मुंबईतल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। दरम्यान वडाळ्यातून थेट माझी सहकारी वैदेही कर्णिक आपल्यासोबत जोडली गेले। वैदेही, महाराष्ट्रभरामध्ये आज आषाढीचे सोहळा आपण अनुभवतोय। मुंबईतल्या वडाळा त्याला देखील प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, तिथे देखील भाविकांनी मोठी मुंबईतल्या गर्दी केली आहे। काय सध्याचं वातावरण तू अनुभवतेस? सुमित, रामकृष्ण हरी। आणि आज सकाळपासून जर बघितलं तर ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही आषाढी एकादशी निमित्त, ते लोक आज वडाळी येथील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या देवळात आलेले आहेत। आता आपण इथून बघू शकतो की गाभाराच्या जवळ बरीच मंडळी जी आहेत, बरेच भाविक जे आहेत ते दर्शन करताना दिसत आहेत। अगदी डोळ्यांना तृप्त करेल असं त्या विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं रूप आहे। आणि तशीच आपण जर बघितलं तर गर्दी देखील इथे सकाळपासून पहाटेपासून बरीच झालेली आहे। ज्या लोकांना आषाढी एकादशी निमित्त वारीला जाता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही, ती लोक इथे दर्शनासाठी येत असतात। अगदी पहाटेपासून 3-3:30 पासून इथे रांगा लागलेल्या आहेत भाविकांच्या। आणि जर आपण बघितलं तर इथे काहीशा बाहेरच्या अंतरावरती देखील गाभाऱ्याच्या बाहेर देखील कीर्तनाचा आणि अभंगाचा जो कार्यक्रम आहे तो इथे आयोजित केलेला आहे। इथे आपल्याला भाविकांच्या रांगाही दिसत आहेत। आणि जर बघितलं तर इथे भाविकांच्या ज्या रांगा आहेत त्या सकाळपासून लागलेल्या आहेत। अगदी मंगलमय वातावरण असं आपण अगदी म्हणू शकतो। आणि जर बघितलं तर बरेच लोक जी आहेत ती रांगेत आपल्याला उभी पाहायला मिळत आहेत। अगदी 3 ते 4 तास झाले तरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे। आणि जर बघितलं तर इथे बरीच लोक जी आहेत ते तुळस घेऊन आलेले आहेत। काही लोकांच्या हातात तुळस आहे किंवा तुळशीच्या माळा आपण म्हणू शकतो। अशा प्रत्येक भाविकाच्या हातात काही ना काही भेटवस्तू जी आहे ती विठ्ठलाला त्यांना त्यांच्या माऊलीला द्यायची आहे, ती लोक इथे घेऊन आलेली आहेत। अगदी पहाटेपासून जर म्हटलं तर इथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। 3-3, 4-4 तास पंढरपूरला लागतात। काही वेळेला त्याहून जास्त वेळ लागतो पंढरपूरला दर्शनासाठी। आणि त्याच दरम्यान ज्यांना जाता येत नाही पंढरपूरला, ते आता इथे येऊन विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। इथे बाहेर आपल्याला कार्यक्रम देखील दिसत आहेत। इथे अभंग दिसत आहेत, अभंग आणि कीर्तन करताना लोक दिसत आहेत। आणि तसंच जर बघितलं तर काही लोक जी आहेत ती इथे दर्शनासाठी आपल्याला उभी पाहायला मिळत आहेत। आणि अगदी लहान मुलांपासून सुद्धा इथे आपल्याला भाविकांचा समावेश झालेला दिसतोय। अगदी बघितलं तर पहाटेपासून ह्या रांगा लागलेल्या आहेत। आता आपल्यासोबत इकडचे ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। माऊली, काय सांगाल, सकाळपासून इथे रांगा लागलेल्या आहेत भाविकांच्या, काय नेमकं असतं वातावरण आणि काय तुमची भावना? अतिशय उत्स्फूर्त आहे। शनिवार आलेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना रजा देखील आहे। शिवाय आताचे तरुण पिढी पण ज्या देवधर्माकडे वळलेली आहे, त्याच्यामुळे असं नाही की याच्यासाठी फक्त म्हातारे वगैरे येतात, उलट तरुणांची जास्त गर्दी असते। आणि ह्याचं प्रसिद्धी अशी झालेली आहे की देऊळ 410 वर्ष जुनं आहे। इथे येऊन मनोकामना आणि पूर्ण होतात आणि मनाला एक शांती मिळते असं लोकांना वाटतं, जनतेला वाटतं। बहुतेक इकडे 1.5 ते 2 लाखापर्यंत लोक येतात। त्याच्या सगळ्याकडून आमच्याकडून त्यांच्या सोयीसाठी सगळे प्रयत्न केले जातात। तुम्ही आत्ता म्हणालात की 400 वर्ष अगदी जुनं मंदिर आहे, तर नेमकी काय भावना आहे? इथे दरवर्षी हजारो प्रमाणात भाविक येत असतात दर्शनासाठी, ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही। भाविकांची मी म्हटले त्याप्रमाणे धार्मिक भावना आता वाढलेली आहे। म्हणजे नुसतं कुठल्याही अशा नवीन याच्यावरती वगैरे न राहता देवधर्माकडे माणसं वळलेली आहेत। शिवाय 410 वर्ष जुनं असल्यामुळे ते एक तऱ्हेने त्यांच्या श्रद्धा निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे सगळे येत आहेत। माऊली, तुम्ही काय सांगाल? अगदी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी। अभंग आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आयोजित केलेला आहे। गाभारा चांगला सजवलेला आहे, विठ्ठलाचं रूप अगदी डोळ्यांना दिपवून टाकणार आहे, काय सांगाल? 410 वर्ष जुनं मंदिर आहे। तुकाराम महाराजांनी यांची प्रतिस्थापना केलेली। ज्या मुंबईच्या लोकांना पंढरपूरची वारी करता येत नाही, ते जरूर या मंदिरात येतात आणि दर्शन करून जातात। आणि म्हणूनच त्याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं। सकाळपासून आपण बघतोय की भाविकांच्या बरीच रांग लागलेली आहे। साधारण 3 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागतंय भाविकांना। यामागे त्यांच्यासाठी काही सोय करण्यात आलेली आहे का, किंवा त्यांची गैरसोय होऊ नये
किंवा काही गैरवर्तणूक होऊ नये म्हणून काही सोय करण्यात आलेली आहे का? आमच्याकडे आमचे स्वयंसेवक आहेतच, प्लस आमच्याकडे पोलीस बंदोबस्त पण चांगला आहे. तसेच आम्ही पाणी वाटप पण करत आहोत. पुरुषांची रांग वेगळी, महिलांची रांग वेगळी. तसेच आम्ही एक पासेस वगैरे केलेले आहेत, त्यांची एक रांग वेगळी आहे. तसेच एक्झिट गेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे पुरुषांची रांग वेगवेगळी बाहेर पडते, त्याच्यामुळे पुढे एकत्रित होत नाही. गोंधळ होण्याचा संभव फारच कमी आहे. तर आत्ता आपण बघितलं की गोंधळ न होण्यासाठी इथे त्यांनी चांगली सोय केलेली आहे. वेगवेगळ्या रांगा केलेल्या आहेत, महिलांच्या देखील रांगा आहेत. आता आपल्यासोबत एक माऊली आहेत. ताई, काय सांगाल, कधीपासून तुम्ही उभ्या आहात इथे आणि किती वेळ झाला तुम्ही दर्शनासाठी वाट बघताय? एक दीड तास झाला. काय नक्की तुमची भावना आहे का? ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते आज इथे येतात आणि दर्शन घेतात विठ्ठलाचं. काय नेमकी तुमची यामागे भावना आहे? काय आनंद व्यक्त कराल? मला खूप आनंद होतो की पंढरपूरला तर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही वारी पण पंढरपूर आणि हाच आमचा पंढरपूर आहे, आमचा वडाळ्याचा. वर्षाला आम्ही इकडेच येतो. दरवर्षी इथेच येतात? दरवर्षी तुम्ही इथेच येत असता आणि दरवर्षी तुळस घेऊन येता इथे? नाही, याच वर्षी मनात आलं की नाही, याच वर्षी आमच्या मनात आलं असं की जाऊया तुळस घेऊन म्हणून. आता एवढं लांब लांब पंढरपूरला जातात, आम्ही नेहमी इथे येतो वडाळ्याला, तर आपण यावर्षी तुळस घेऊन जाऊया. तर आता आपण बघितलं की भाविकांचा देखील उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे. बाहेर कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे, गाभाऱ्यात गर्दी आहे, भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत, महिलांच्या आणि पुरुषांच्या रांगा वेगळ्या आहेत. त्यामुळे काही गैरवर्तणूक होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची देखील काळजी विठ्ठला या मंदिरातील ट्रस्टींनी घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आजचा अख्खा दिवस, पूर्ण दिवस हे भाविक इथेच असे दर्शनासाठी येत राहणार आहेत आणि अजून काय आनंद व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सुमित, ते ध्यान उभय विटेवरी कर कटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी विठुराचं हे सुंदर रूप आपल्या अभंगातून वर्णन केलं आहे. आणि लाखो वारकरी आज ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत आलेले आहेत, तो हाच विटेवर उभा असलेला भक्तिवत्सल विठुराया आहे. आणि त्याचीच प्रतिकृती किंवा प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणारा वडाळ्यात 410 वर्षापूर्वी विठ्ठल मंदिराची ही स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपुरात जाता येत नाही त्यांची वारी थेट निघते वडाळ्यात आणि वडाळ्यामध्ये देखील हाच सोहळा वारकरी अनुभवतात. तर आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या गौरगाव इथल्या वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मिळालेला आहे. अनेक वर्षांपासून अखंड वारीची परंपरा जपणाऱ्या या दाम्पत्यासाठी हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय ठरलेला आहे. महापूजेचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी विठ्ठलाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात माझ्या सहकारी प्रियंका लाठी यांना. पाहूया. आषाढी वारीला पांडुरंगाचं दर्शन होणं हे मोठं सौभाग्यच आहे. आणि त्याच आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांसोबत मानाच्या वारकऱ्याचं मान मिळणं हे अति जास्त सौभाग्याचं आहे. असेच मानाचे वारकरी आपल्यासोबत आता आहेत, बाबासाहेब माने आणि प्रभावती माने. धाराशिव जिल्ह्यातून येथे येतात, कळंब तालुक्यातले आहेत. माऊली, मुख्यमंत्र्यांसोबत आज तुम्हाला महापूजेचा मान मिळालाय, कसं वाटतं? त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटला गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर पूजा होणं किंवा मुख्यमंत्र्याला नुसतं जो भेटणं सुद्धा त्याच्याबद्दल आनंद आहे. पूजा होणं तर म्हणजे महाआनंद आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंद वाटला गेलेला आहे. माऊली, किती वर्षापासून आपण वारी करता? 20 वर्ष झाले असं. 20 वर्ष? 20 वर्षांपासून वारी करताय आणि पिढ्यानं पिढी ही वारी? हो, पिढ्याना पिढी चालू आहे. आधी कोण करायचं? आजोबा करीत होते, पुन्हा वडील करीत होते, पुन्हा वडील काही दिवस हे करणं गेलं. आमच्या आईने केल्या. आमच्यातले कुंभार महाराज दादाराव म्हणून होते, त्यांच्याबरोबर 4-5 वाऱ्या तिने केल्या. पुन्हा मग आम्ही माऊली, 20 वर्षांपासून वारी करताय, आज पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला, अत्यंत मोठी गोष्ट आहे. कसं वाटतं तुम्हाला? वारी करायचं काम आम्ही कोण्यात दिंडीत नाही, पालखी तळावर, माऊलीच्याच पालखी. सामान साहित्य बरोबरच आणि पालखी तळावर थांबायचं, असं कोणीकडे जायचं नाही इकडे तिकडे. वय किती तुमचं?
एक असलं नामचिंतन घडतंय, एक हे दोघं असलं की नामचिंतन घडतंय, बाकीचे असले की बोलण्यातच वेळ जातो. म्हणून आम्ही एवढी व्यवस्थितशीर पूजा करायला मिळाली, काय मागितलं पांडुरंगाकडे? पांडुरंगाला काही ना चांगलं व्यवस्थित सगळं चालू दे म्हणजे आपल्याला काय स्वतःला मारायचं नाही. घरी कोण असतं? घरी आता सध्या मुलगी आहे, मुकी आहे मुलगी, आणि जावा इथे आहे, अच्छा, आणि मुलगा आहे ते लातूरला असतो. माझा तुमच्या नंतर वारी कोण करणार? आता ते तर पीड आहे, विचार तेच सुचाना एखाद्या वेळेस नातानच केली जाणं तो करेल असं वाटतंय का? वाटतंय, पण ती संगतीचा परिणाम, त्यांचा परिणाम तिकाला लागला तर पुढे काय होतंय. पण नातू हा भाग्यवान आहे, म्हणजे त्याला धार्मिकतेचा विचार आहे, ते भविष्यवाणी ते जन्मताच्या नक्षत्रावर असते, ते त्याच्याकडे गुण आहेत. आता काय भावना आहेत अभंगातून सांगा आम्हाला. हा? आत्ताच्या भावना अभंगातून. आता ते ओळीतूनही नाही गेले, पण असं आहे, वडील शुद्ध पाहिजे, माता पवित्र पाहिजे, तयाच्या पोटी रसाळ गोमटी फळं जन्मल्या जातात. तसं पुत्र माणसा नातू आहे ते योग्य वाटतो. शुद्ध बीजाच्या पोटी फळे जन्मती रसाळ गोमटी. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट असद गोरका समी, प्रियंका लाटी, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.